नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आजी मी देव पाहिला या शीर्षकाची एक फार छान पोस्ट वाचनात आली, ती तुमच्याशी शेअर करते. सध्या सणावाराचे दिवस असल्यानं जरा मिठाया बनवून दमल्यासारखंच झालं होतं. म्हणून पोळ्यावाल्या बाईला म्हटलं की पाहुण्यांसाठी थोडा शेव चिवडा बनवून देतेस का. मग तिनं शिंगाड्याची शेव बनवायला घेतली. कशी झाली हे बघण्यासाठी थोडी मी तिच्या हातावर ठेवली आणि एक बोकणा माझ्या तोंडात भरला. तिने खाताना म्हटलं, ताई बेसनापेक्षाही छान कुरकुरीत लागते हो. मुलगी पहिल्या बाळणपणासाठी आली आहे, तिच्यासाठी करीन म्हणते. केवढ्याला येतो काकू हे पीठ. मी सहजतेनं म्हटलं, अगं काही नाही, 60-70 रुपये पाव मिळतं फक्त. त्यावर ती म्हणाली, बापरे एवढं महाग असतं. त्या सरशी माझा घास घशातच अडकला. किती सहजतेनं मी फक्त 60-70 म्हणाले होते. खरं तर एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आली आहे. पण हिची कथा जास्त संघर्षमय होती. मोठी बहीण अकालीच वारली, म्हणून तिच्या 3 लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हिचं लग्न लावून दिलं. ते कमी की काय म्हणून अजून 2 मुली तिच्या पदरात टाकून आजाराचं निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला. कधीही घराचा उंबरठा न ओलांडलेली ही पोराबाळांसाठी बाहेर पडली. माहेरी म्हाताऱ्या आईशिवाय कुणीच नाही. कसाबसा तोंडातला घास संपवला आणि एका डब्यात देवासाठी म्हणून बनवलेले थोडे लाडू, पेढे, अनारसे, थोडी शेव, आलेल्या साड्यातनं बऱ्यापैकी एक हिरव्या रंगाची साडी काढून तिच्या हातात ठेवली. म्हटलं, घे, तुझ्या लेकीला दे माझ्याकडून. त्या सरशी तिला एकदम गलबोलून आलं. म्हणाली, काय करता काकू, अहो देवासाठी बनवलेलं मला का देता, पाप लागेल ना मला. अगं देव कुठे खातो का काही, आपलीच श्रद्धा असते, नंतर कुणाला तरी देणारच की. त्यापेक्षा मी दोन्ही हात जोडून भावपूजाच करेन. संकोचून तिनं घेतलं आणि सहज तिचं लक्ष माझ्या पायांकडे गेलं. म्हणाली, काय झालं काकू पायांना. मी म्हटलं, अगं काही नाही गं, सकाळी फिरायला जाताना अंधारात खड्ड्यात पाय मुरगळला, लेप लावेल बरा होईल. त्या सरशी म्हणाली, तेल कुठे, द्या बरं मी लावून देते, बरं वाटेल तुम्हाला. मी म्हटलं, अगं राहू दे. पण मनातून वाटतच होतं कुणी चोळलं तर बरं होईल. मग मी पण जास्त आढेवेडे न घेता वाटीत तेल गरम करून तिच्यापुढे पाय केला. ती हळुवारपणे चोळत होती. त्या सरशी माझ्या शरीरात एक सुखद वेदनेची लहर उमटत होती. मी शांतपणे तिचा आत्मीयतेने फिरणारा स्पर्श अनुभवत होते. विचार करत होते, मुलांकडे गेल्यावर हजारो रुपये देऊनही स्पामध्ये एवढा आनंद येत नाही, त्यापेक्षा कितीतरी पट आनंद या आपुलकीच्या स्पर्शात आहे. आमच्यातलं हे बोलणं हॉलमध्ये TV पाहत असलेल्या माझ्या यजमानांनी कधी ऐकलं कुणास ठाऊक. संध्याकाळी किराणा सामानासोबत एक शिंगाडा पिठाची पुडी हातात दिली. मी म्हटलं, अहो आता तर आणलं होतं ना, परत कशाला. तर म्हणाले, दे तिला, तिची मुलं खातील पोटभर. तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावताना समईच्या त्या मंद प्रकाशात फोटोतली मूर्ती रोजच्यापेक्षा जास्त प्रसन्न दिसत होती. जणू म्हणत होती, अगं वेडे, माझ्या पुढे रोज कर्मकांडांची सक्ती 2-3 तास कवायत करून पाय कंबर दुखावून घेण्यापेक्षा दीन दुबळ्यांमध्येच मला शोध, आणि बघ खरं समाधान आणि शांती मिळते की नाही. श्रोते हो, यालाच देव भेटणं म्हणत असतील का. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.